हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आपण क्लास 9 ची स्टडी ऑफ साऊंड हा चॅप्टर सुरू केला होता आणि त्यातला आपला शेवटचा एक चॅप्टरचा लास्ट टॉपिक बाकी आहे, तो म्हणजे आपला ह्युमन इयर. आता इथं तुम्ही हा बोर्डवर बघू शकता, हा जो आहे आपला कान दिसत आहे इथं, यालाच म्हणतो आपण ह्युमन इयर. पहा मग आता याला समजा आपण झूम करू, हा दिसतोय आपला ह्युमन इयर. हा आपला जो कान दिसता याला म्हणतो आपण ह्युमन इयर. आता हा दिसायला जरी एवढा असला तरी याचा वर्किंग आणि हा एवढाच नाही राहत. मग याच्यामध्ये काय आपल्याला आवाज कसा कसा येते आणि कसा आपण पूर्णपणे ऐकू शकतो ते सगळं काय आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. पहा मग आता मित्रांनो, आपला जो कान आहे तो पूर्णपणे हा असा राहते. आता हा जो भाग दिसत आहे हा इकडचा भाग आहे, त्याच्या आतमधला भाग हा वाला आणि सगळ्यात शेवटचा भाग हा वाला. आपला जो हा कान आहे, ह्युमन इयर आहे, हा मित्रांनो तीन टाइप मध्ये, तीन पार्ट मध्ये डिवायडेड झाला आहे. पहिला पार्ट जो आपल्याला हा दिसत आहे याला म्हणतो आपण आउटर इयर. त्याच्या आतमधला जो भाग आहे याला म्हणतो आपण मिडल इयर आणि एकदम आतमधला जो भाग राहते त्याला म्हणतो आपण इनर इयर. मग आता हा वाला जो भाग दिसताय याला म्हणू शकतो आपण आउटर इयर. हा वाला जो भाग दिसताय याला म्हणू शकतो आपण मिडल इयर आणि त्याच्या पण आतमधला भाग जो दिसताय त्याला म्हणू शकतो आपण इनर इयर. आता या आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयरचे काम काय राहते? आता हा अजून एक नाव लक्षात ठेवा, हा जो आउटर इयर आहे यालाच दुसरा नाव आहे, आपण याला प्रेमानं म्हणू शकतो पिन्ना. जसं आता आपण कोणत्या पोराला चिन्ना, चिन्नू म्हणतो, तसा हा जो आपला आउटर इयर आहे याला आपण प्रेमानं म्हणतो पिन्ना. का म्हणतो याला आपण पिन्ना? आता या पिन्नाचा काम काय? तर हा जो पिन्ना दिसताय हा आपल्याला फनल लाईक स्टेपचा दिसताय. फनल म्हणजे काय होते? आपण तेल वगैरे गाळासाठी एखादा चाडा करतो, माहिती चाडा राहते आपला, त्याचा अशा शेप राहते आणि खालून असा राहते. म्हणजे आपण जास्तीत जास्त कसा पण तेल ओतलो तरी तो आपल्या बरोबर केटलीमध्ये किंवा पिप्यामध्ये तो गेला पाहिजे. हा एक उद्देश राहते आपल्या त्या चाड्याचा. तशाच टाईपचा आपला हा पिन्नाचा किंवा आउटर इयरचा काम राहते. इकडून तिकडून कोठूनही आवाज आला तरी बरोबर हा जो आपल्या या पिन्नामध्ये गेला पाहिजे. एकदा का हा पिन्नामध्ये गेला का तेथून हा कुठे जाईल? आपल्या आतमध्ये जाईल. आतमध्ये म्हणजे कुठं जाईल? तर हा जाईल आपल्या मिडल इयर मध्ये. आता मिडल इयर मध्ये जाईल, पण कसा जाईल? तर इथं एक अशी पाईप सारखा स्ट्रक्चर राहते, त्याला म्हणतो आपण ऑडिटरी कॅनल. का म्हणतो त्याला आपण? ऑडिटरी कॅनल. हा वाला जो आहे त्याला म्हणतो आपण आउटर इयर किंवा पिन्ना. त्याच्या आतमधला भाग जो आहे त्याला म्हणतो आपण ऑडिटरी कॅनल आणि त्याच्या इथं जे समोरची थोडीशी जागा दिसते त्याला म्हणतो आपण टिम्पॅनिक कॅव्हिटी. का म्हणतो त्याला आपण? टिम्पॅनिक कॅव्हिटी. लक्षात ठेवा, 5 मार्कासाठी हा क्वेश्चन येते आणि इथं तुम्हाला डायग्राम आणि फुल एक्सप्लेनेशन करावं लागते. पहा मग आता, हा झाला आपला आउटर इयर. आणि आउटर इयरचा एकमेव उद्देश आणि एकमेव काम काय राहते? तर इकडचा तिकडचा सगळा आवाज जो आहे तो कलेक्ट करते आणि मिडल इयर पर्यंत पाठवते. मिडल इयर पर्यंत पाठवताना कशातून पाठवते? ऑडिटरी कॅनल आणि टिम्पॅनिक कॅव्हिटी. ओके, त्याच्यानंतरचा भाग आहे आपला मिडल इयर. आता मिडल इयरला समजा का आपण झूम करू तर इथं सगळ्यात मेन पार्ट राहते आपला इयर ड्रम. कोणता पार्ट राहते? आपला इयर ड्रम. आता इयर ड्रम, ड्रम म्हणजे काय होते? ज्याला आपण असं मारतो, बँड सारखा राहते. आता पहा, इथं समजा का कन्सिडर करा का हा पेपर जो आहे हा आहे आपला इयर ड्रम. आता साऊंड वेव्ह इकडून येत आहे, आपल्या आउटर इयर जो आहे तो साऊंड वेव्ह कुठे पाठवला? या मिडल इयर पर्यंत पाठवला. आणि मिडल इयर मध्ये काय? आपला हा ड्रम आहे, इयर ड्रम. आता साऊंड वेव्ह मध्ये राहते दोन प्रकारची वेव्ह. एक राहते हाय डेन्सिटी वाले, त्याला म्हणतो आपण कॉम्प्रेशन, आणि एक लो डेन्सिटी वाले, कमी वाले, त्याला म्हणतो आपण रेरिफॅक्शन. आता समजा का हाय डेन्सिटी वाला कोणता आला आणि हाय डेन्सिटी वाला जो राहते याला आदळला, तर हा का होईल? असा आतमध्ये दबून जाईल. म्हणजे आपला जो मेम्ब्रेन राहते इयर ड्रमचा तो इनवर्ड शिफ्ट होईल. कोणाकडे शिफ्ट होईल? इनवर्ड. याच्यातला हाय डेन्सिटी वाला समजा आला तर इथला प्रेशर जो आहे आउटसाइडचा तो वाढल आणि आपला इयर ड्रमचा मेम्ब्रेन कुठे जाईल? इनवर्ड शिफ्ट होईल. हा असा पाहू शकता, इनवर्ड शिफ्ट होणार. आता समजा का तेच आपला लो डेन्सिटी वाला आला, लो डेन्सिटी वाला तर इथे येऊन थांबला. आता हा थांबला तर इथं इयर ड्रमले काही फरक नाही पडला, तर हा जो आहे हा असा इकडचा आतमधला प्रेशर जास्त राहील आणि बाहेरचा प्रेशर कमी राहील. मग हा असा आउटवर्ड शिफ्ट होईल. अशा प्रकारचा हाय डेन्सिटी वाला आला तर इनवर्ड असा शिफ्ट होऊन जाईल आणि लो डेन्सिटी वाला तर आउटवर्ड. आता कंटिन्युअसली कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन जो आहे आपल्या साऊंड वेव्ह मध्ये येत राहते. मग हा जो ड्रम आहे असा असा, हा असा, हा असा, हा असा, हा असा, कंटिन्युअसली असा व्हायब्रेट होत राहते आणि त्या व्हायब्रेशनमुळेच हा जो आहे आपला इयर ड्रम जो आहे तो हालत राहते. आता हा इयर ड्रम हालते 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 ना, जे व्हायब्रेशन आहे ते समोर पाठवते आपल्या इनर इयर पर्यंत. कुठे पाठवते? हा आपल्या इनर इयर पर्यंत. पाहून घ्या आता, हा जो दिसत आहे यालाच म्हणतो आपण इयर ड्रम. आता काय? हा जो दिसताय स्नेल लाईक शेप, इथून जो आपला साऊंड आहे हा इथं येईल ना, इथून हा असा जमा होऊन राहील. आता हा जो स्नेल लाईक शेप आहे याला म्हणतो आपण कॉक्लिया. का म्हणतो याला आपण? लक्षात ठेवा,
हा जो दिसत आहे तुम्हाला इथं पहा, आता हा जो दिसत आहे असा स्नेल लाईक शेप. स्नेल म्हणजे काय होते, त्याच्या पाठीवर पहा असा शंखासारखा राहते, त्याला म्हणतो आपण स्नेल. हा जो स्नेल सारखा स्ट्रक्चर राहते याला म्हणतो आपण कॉक्लिया. हे 2-3 नावं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाम मध्ये पूर्णच्या पूर्ण नावं लक्षात नाही ठेवा लागत. तुम्हाला फक्त आउटर इयर, ऑडिटरी कॅनल, टिम्पॅनिक कॅव्हिटी, त्यानंतर इयर ड्रम आणि कॉक्लिया एवढे नावं लक्षात ठेवले तरी तुमचा सफिशियंट आहे. आता हा कॉक्लिया नंतर अजून एक तुम्हाला पार्ट लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे ऑडिटरी नर्व. आता पहा, साऊंड जो आहे कुठून आला, इथून आला. इथून कुठं आला, आपल्या पिन्नामधून. पिन्नामधून ऑडिटरी नर्व मधून, टिम्पॅनिक कॅव्हिटी मधून इयर ड्रम. इयर ड्रम कंटिन्युअसली व्हायब्रेट झाला. हे व्हायब्रेशन कुठं पोहोचले, कॉक्लियापर्यंत. कॉक्लियामध्ये ते फिरले 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 ना हे कुठे गेले, आपल्या या ऑडिटरी नर्व. आता हे जे ऑडिटरी नर्व जे राहते हे आपल्या कनेक्ट राहते ब्रेनले. कुठं कनेक्ट राहते, हे आपल्या ब्रेनले. कोणाकोणाच्या इथं कनेक्ट राहील, कोणाकोणाच्या या इथं कनेक्ट राहील. इथून अशी कोणाकोणाच्या घुटण्यात ब्रेन राहते ना, मजाक करत आहोत. आता कोणाकोणाचे जे आहे ब्रेन मध्ये कनेक्ट राहील, तर ब्रेन मध्ये जे आहे कनेक्ट राहते आपली ऑडिटरी नर्व. इथून जो आहे ब्रेन पर्यंत ते सिग्नल जाते. ब्रेन का करते, वापस आपल्याला तो सिग्नलला स्टडी करते आणि स्टडी केल्यावर आपल्याला जो आहे तो साऊंड आपल्याला पूर्णपणे ऐकू येते. अशा प्रकारचा हा पूर्ण पार्ट राहते आपला ह्युमन इयरचा. ह्युमन इयरचे मेन 3 पार्ट आहे. कोणते कोणते, आउटर इयर, मिडल इयर, इनर इयर. आउटर इयरलाच काय म्हणतो आपण, पिन्ना. मिडल इयर, पिन्नाच्या मधून इथं कोणतं राहते, ऑडिटरी. पाहून घ्या एक वेळा सगळे नावं. आता पहा, आता सगळेजण चांगले लक्षात ठेवा. तुम्हाला डायग्राम मध्ये कोणते कोणते नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता सगळ्यात पहिले हा जो आहे हा आपला आउटर इयर. हावाला जो आहे हा आपला आहे मिडल इयर. हावाला जो आहे याला म्हणतो आपण इनर इयर. सगळेच्या सगळे एवढे सारे नावं लिहायची काही आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त लिहायला लागते हा आउटर इयर म्हणजे होते पिन्ना. हा एक नाव लक्षात ठेवा. इथून आपला साऊंड आला, हा कुठून जात आहे तर आपल्या ऑडिटरी कॅनल मधून, आणि तिथून हा कुठे जाते, या टिम्पॅनिक कॅव्हिटी. साऊंड जो आहे कॉम्प्रेशन रेडिफॅक्शन वाला कुठं आढळेल, या इयर ड्रमले. इयर ड्रम व्हायब्रेट होईल ना, इथून कुठे जाते आपल्या या कॉक्लिया मधून. कॉक्लिया मधून जो आहे तो कुठे जाते आपला हा ऑडिटरी नर्व पर्यंत. एवढा जो पार्ट आहे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा स्वतः आपला ह्युमन इयर. आता ह्युमन इयर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, पूर्णपणे समजला का, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. याचे नोट्स पाहिजे असेल तर मी तुम्हाला हँड रिटन नोट्स प्रोव्हाइड करून टाकतो माझ्या टेलिग्राम चॅनलवर. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. आता याच्यानंतर आपण सायन्स 1चा चॅप्टर बघू की सायन्स 2चा चॅप्टर बघू, ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत थँक्यू सो मच.